आजच्या वेबिनारला सुरुवात करूयात. इन शॉर्ट मध्ये मी वेबिनारची ऍक्टिव्हिटी काय ते सांगतो. पहिल्यांदी SHRC पुणे किंवा SHRC महाराष्ट्र म्हणजे स्टेट हेल्थ सिस्टीम रिसोर्स सेंटर हे एक NHM ची विंग आहे. ह्या विंगचं काम आहे की रिसोर्स मॅनेजमेंट, रिसर्च ऍक्टिव्हिटी, टेक्निकल ऍक्टिव्हिटी, हँड होल्डिंग अँड टेक्निकल सपोर्ट टू द NHM आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट. तर ह्या युनिट तर्फे आपण वेबिनार सिरीज अरेंज केलेली आहे. त्यातलं पहिलं वेबिनार परवाच्या दिवशी डे बिफोर येस्टरडे आपण मिजेल्स वर घेतलं होतं. क्लिनिकल मॅनेजमेंट, एपिडेमियोलॉजी, सर्वेलन्स, आउटब्रेक पॉलिसी आणि इम्युनायझेशन. आता त्या सिरीज मधला दुसरा पार्ट आपण आज कव्हर करतोय. फीचर्स अँड मॅनेजमेंट ऑफ डेंग्यू इन अडल्ट अँड पेडियाट्रिक आणि मलेरिया इन्क्लुडिंग द सेरेब्रल मलेरिया ट्रीटमेंट च्या टॉपिकचं नाव आहे. आपल्या वेबिनारची पद्धत आपली अशी राहील की सांगपणे मला इंट्रोडक्शन झाल्यानंतर आपण प्री टेस्ट ऍक्टिव्हिटी करूया. प्री टेस्ट साठी तुम्हाला तुमचा जो गुगल फॉर्म आहे त्याच्यावर प्री टेस्ट तुम्हाला एंटर करता येईल. प्री टेस्ट झाल्यानंतर आपण स्क्रीन दिसतोय सगळ्यांना? हॅलो, स्क्रीन शेअर केलाय खरे? नो सर. Screen is not visualized, sir. स्क्रीन शेअर नाही झाला. नाही, तो स्क्रीन शेअर करणार प्री टेस्ट. प्री टेस्ट हा, आता गुगल फॉर्मच्या लिंक मध्ये जाऊन तुम्हाला प्री टेस्टचे जे क्वेश्चन दिले आहेत, साधारणपणे 16 क्वेश्चन असतील, ते क्वेश्चन सॉल्व्ह करायच्यासाठी आपण एक 10 ते 15 मिनिटं वेळ देऊयात. दरम्यानच्या काळात आपले सगळे मित्र सवंगडी अजून जॉईन व्हायचे राहिले असतील ते जॉईन होतील. त्यानंतर आपली प्री टेस्ट झाल्यानंतर SHRC चे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉक्टर अर्चना पाटील मॅडम त्यांचे ओव्हरव्ह्यू जरा ह्या विषयावर बोलतील. आणि त्यानंतर आपले जे गेस्ट स्पीकर आहेत, आपल्याला क्लिनिकल फीचर्स अँड केस मॅनेजमेंट ऑफ डेंग्यू पेडियाट्रिक पेशंट साठी डॉक्टर छाया बळवी, प्रोफेसर अँड हेड ऑफ द डिपार्टमेंट ऑफ पेडियाट्रिक्स GMC बारामती पुणे, ह्या गेस्ट लेक्चर डिलिव्हर करतील. त्याचबरोबर क्लिनिकल फीचर्स अँड केस मॅनेजमेंट ऑफ डेंग्यू इन अडल्ट पेशंट हे डॉक्टर नागनाथ रेडेवार, असोसिएट प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ मेडिसिन BJ मेडिकल कॉलेज आणि ससून जनरल हॉस्पिटल पुणे, हे त्यांच्याबरोबर त्यांच्या प्रेझेंटेशन सह बळवी मॅडमला जॉईन होतील. अडल्ट अँड पेडियाट्रिक असं दोन्ही ते कव्हर करतील. हे गेस्ट लेक्चर झाल्यानंतर डॉक्टर PP जोशी, प्रोफेसर डिपार्टमेंट ऑफ जनरल मेडिसिन एम्स नागपूर, हे क्लिनिकल फीचर्स अँड केस मॅनेजमेंट ऑफ मलेरिया इन्क्लुडिंग द सेरेब्रल मलेरिया ह्या विषयावर गेस्ट लेक्चर डिलिव्हर करतील. आपल्या मान्यवरांचे लेक्चर झाल्यानंतर मी रिक्वेस्ट करेन की आपले डायरेक्टर पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट डॉक्टर नितीन अंबाडेकर सरांना ह्या संबंधी डेंग्यू संबंधी ओव्हरव्ह्यू आणि करंट सिनेरिओ विषयावर आपल्याला मार्गदर्शन करतील. आणि त्यानंतर पोस्ट टेस्ट होईल आणि पोस्ट टेस्ट झाल्यानंतर आपला वेबिनारचा कार्यक्रम पूर्ण होईल. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती, ज्या लोकांनी परवाच्या दिवशी सेमिनार अटेंड केलं होतं साठी आपण 3 घंट्याचा अवधी असतो. 3 घंट्याच्या अवधीसाठी आपल्याला MMC तर्फे 1 क्रेडिट पॉइंट MMC ने मान्य केलेला आहे. परवाच्या सेमिनारला 1 क्रेडिट पॉइंट दिलेला आहे. आजच्या सेमिनार सुद्धा 3 घंट्यासाठी 1 क्रेडिट पॉइंट आहे. SHRC पुण्याची तर्फे आपण दर महिन्याला साधारणपणे 3ऱ्या शुक्रवारी अशाच प्रत्येक क्लिनिकल टॉपिकवर, करंट टॉपिक असतील, हॉट टॉपिक असतील महाराष्ट्राच्या सिनेरिओ मध्ये किंवा हॉस्पिटल आणि मेडिकल ऑफिसर्सला रिलेटिव्ह असतील, त्याचा ओव्हरव्ह्यू साठी आणि त्यांचं नॉलेज अपडेट करण्यासाठी आपण दर महिन्याला एक अशी वेब सिरीज ठेवणार आहोत. 12 महिन्याच्या 12 वेब सिरीज होतील, जेणेकरून मेडिकल ऑफिसरला 12 पैकी ज्या ऍक्टिव्हिटीला उपस्थित राहतील त्याचे मार्क मिळतील. पण आपल्याला माहिती आहे की आपल्याला MMC ला दरवर्षी मिनिमम 6 क्रेडिट पॉइंट लागतात.
तर त्या क्रेडिट पॉइंटला आता आपल्याला डिपार्टमेंट सोडून बाहेर जायची गरज नाहीये. आपण ती व्यवस्था केलेली आहे. मी आता जे उपस्थित त्यांना विनंती करतो की तुमच्या मित्रमंडळींसह ही ऍक्टिव्हिटी सांगा आणि दर महिन्याच्या वेबिनारला जॉईन व्हा. आता आपण पोस्ट टेस्ट हा कार्यक्रम सुरू करूया. प्री टेस्ट हा कार्यक्रम सुरू या. हा बोल. हा बोल. तुम्हाला स्क्रीनवर दिसतंय की प्री टेस्ट साठी जी लिंक आहे ती शेअर केलेली आहे. आपण साधारणपणे 10 मिनिटं वेळ देऊया या प्री टेस्ट साठी आणि त्यानंतर मग आपल्या वेबिनार मध्ये गेस्ट सिरीज सुरू होईल, गेस्ट लेक्चर सिरीज सुरू होईल.
हॅलो एव्हरीबडी, मला तुमच्या चॅट बॉक्स मध्ये किंवा क्यूए बॉक्स मध्ये काही लोकांचे डिटेल्स दिसत आहेत. त्या डिटेल्स इथे शेअर करायची गरज नाहीये. तुम्हाला जी लिंक दिलेली आहे त्या लिंकला क्लिक करा, तिथे रजिस्टर करा. कारण ती जी लिंक आहे आणि जो फॉर्म आहे इकोचा आपण गुगल फॉर्म केलेला आहे, तो फॉर्म MMC ला आपण रेफर करणार आहोत. त्यामुळे इथे तुमचे डिटेल्स देण्याची गरज नाहीये. ज्यांनी ऑलरेडी रजिस्टर केलंय त्यांनी डिटेल द्यायची गरज नाहीये. त्यांचं नाव आपोआप येईल याच्यामध्ये. जे नवीन जॉईन झाले असतील, की कोणावर जॉईन झाले असतील, त्यांना रजिस्टर करायचं असेल तर त्यांनी त्या लिंकला क्लिक करून गुगल फॉर्म ओपन करावा, तिथे रजिस्टर करावं आणि तिथंच प्री टेस्टची जी तुम्हाला लिंक दिलेली आहे ती लिंक फिलअप करावी. आता आपण शांतपणे 10 मिनिटं दिले होते प्री टेस्टसाठी. आय होप की सगळ्यांचं प्री टेस्टचं क्वेश्चन आन्सर भरून झाले असतील. आपण आता वेबिनारला सुरुवात करूयात. वेबिनारला सुरुवात करताना आपला क्लिनिकल फीचर्स अँड केस मॅनेजमेंट ऑफ डेंग्यू अँड मलेरिया इन अडल्ट अँड पेडियाट्रिक ॲज वेल ॲज द मॅनेजमेंट ऑफ मलेरिया इन्क्लुडिंग द सेरेब्रल मलेरिया हा टॉपिक आहे. मी SHRCचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर कार्यकारी संचालक डॉक्टर अर्चना पाटील मॅडम यांना रिक्वेस्ट करतो की त्यांनी आपलं बहुमोल मार्गदर्शन ह्या विषयावर करावं. डॉक्टर अर्चना पाटील मॅडम. मॅडम आवाज येतोय? हॅलो. मॅडम कुठे? ओके, जरा थोडासा आमचा टेक्निकल प्रॉब्लेम आला होता. गुड आफ्टरनून. ऐकू येते डॉक्टर देशमुख बोलणं? येस मॅडम, येते. ऐकू येते. ओके, तर सगळे पार्टिसिपंट्स आपल्या डिपार्टमेंट मधले मेडिकल ऑफिसर्स आणि काही आपले स्पेशालिस्ट सुद्धा याला जॉईन झाले आहेत. या वेबिनारसाठी असलेले आपले एक्सपर्ट्स दोन्ही पुण्याचे BJ मेडिकल कॉलेजचे प्रोफेसर्स आणि नागपूरचे प्रोफेसर, यांचं सगळ्यांचं मनापासून स्वागत मी करते. बेसिकली मंडळी, हा जो काही वेबिनारचा एक्झरसाइज आपण सुरू केलाय तर त्याची थोडीशी पार्श्वभूमी ऑलरेडी डॉक्टर देशमुख बोलले आहेत. तर याच्यामध्ये आपण या स्टेट हेल्थ सिस्टीम रिसोर्स सेंटर कडून हेल्थ डिपार्टमेंटच्या दृष्टीनं जे काही असलेले आपण म्हणूया की ज्वलंत टॉपिक आपण म्हणतो, तर त्या दृष्टीनं तर तो टॉपिक आपण एक त्या महिन्यामध्ये सिलेक्ट करतो आणि त्याप्रमाणे आपण त्याच्यासाठीचं बेसिकली क्लिनिकल नॉलेज इम्प्रूव्ह करायचं आणि त्याच्याबरोबर जे काही प्रोग्राम आहेत तर तेही आपल्यापर्यंत पोहोचवावे. आपल्याला सगळं नॉलेज रिफ्रेश व्हायला मदत होईल. प्रत्येक वेळेला PSC ला असलेल्या मेडिकल ऑफिसरला तुम्हाला स्टेट हेडक्वार्टरला किंवा डिस्ट्रिक्टला येऊन या सगळ्या गोष्टींची संधी मिळते असं होत नाही आणि म्हणून करता हे आपण याच्यामध्ये सुरू केलं की ज्याच्यात आपण काल मागच्या आठवड्यामध्ये सध्याच्या मिझल्सच्या आउटब्रेकच्या पार्श्वभूमीवरती आपण मिझल्स वरती बोललो आणि आता आज आपण बेसिकली व्हेक्टर बॉर्न डिसीज कंट्रोल प्रोग्राम वरती आपण म्हणजे हा विषय टॉपिक घेतला, पण त्याच्यामध्ये 2 महत्वाचे डिसीजेस आपण आज कव्हर करतो आहे. तो आहे तुमचा डेंगी फीवर आणि दुसरा आहे तुमचं मलेरिया. तर आता या सगळ्या ह्याच्यामध्ये याची खूप मोठी पार्श्वभूमी मी सांगत नाही, पण तरी ओव्हरऑल जर आपण आपल्या राज्याचं चित्र या मलेरिया बद्दलचं बघितलं तर याच्यामध्ये या वर्षी आपल्याकडे आतापर्यंत म्हणजे या डिसेंबरच्या जवळजवळ मागच्या 12 तारखेपर्यंत यापर्यंत आपल्याकडे तुमच्या डेंगीच्या दृष्टीनं विचार केला तर 8,000 पेक्षा जास्त डेंगीच्या केसेस आपल्याकडे सापडल्या आणि दुसरं महत्वाचं याच्यामध्ये की 13 डेथ्सही याच्यामध्ये झाले. आणि पूर्वी कसं होतं की आपण रुरल अर्बन डिस्ट्रीब्युशन बद्दल आपण असं म्हणत होतो की नाही हा तुमचा पेरी अर्बन एरियाचा आहे, अर्बन एरियाचा आहे, पण आपण आता सध्या जर बघितलं याच्यामध्ये तर साधारणपणे जिल्हा आणि कॉर्पोरेशन या दोन्ही मध्ये आपल्याला या केसेस सापडतात.
तरी जर थोडं डिस्ट्रीब्युशन मध्ये आपण जायचं ठरवलं तर जिल्ह्यांमध्ये आपल्याकडे पुणे, कोल्हापूर, सातारा, ठाणे, पालघर, नगर हे जे जिल्हे आहेत तर या जिल्ह्यामध्ये आपल्याला डेंगीच्या केसेस बऱ्यापैकी दिसत आहेत. आणि तेच जर आपण बघितलं कॉर्पोरेशन मध्ये तर मुंबई कॉर्पोरेशन आहे, आपली पुणे कॉर्पोरेशन आहे, PCMC आहे, नाशिक आहे, कोल्हापूर आहे, KDMC आहे, सोलापूर आहे, ठाणे, नागपूर या ज्या कॉर्पोरेशन आहेत तर याच्यामध्ये केसेस दिसत आहेत. हे मी जिल्ह्यांची आणि कॉर्पोरेशनची नावं का घेतली तर बेसिकली आपल्याला सध्या ऑलमोस्ट सगळे जिल्हे आणि सगळ्या कॉर्पोरेशन मध्ये केसेस दिसत आहेत. आणि याच्यामध्ये आपल्या दृष्टीने जे 13 डेथ झाले तर साधारणपणे कॉर्पोरेशन मध्ये आतापर्यंत 6 डेथ झाले आणि डिस्ट्रिक्ट मध्ये तुमचे 7 डेथ झाले. म्हणजे याच्यामध्ये असं आता नाही की आपल्याला फक्त कॉर्पोरेशन अर्बन एरियाचेच इश्यूज आहेत असं नाहीये, तर जिल्ह्याची सगळी यंत्रणा प्लस कॉर्पोरेशनची यंत्रणा या दोन्हीला सुद्धा याच्यावरती लक्ष देणं गरजेचं आहे. आणि म्हणून करता हा आपण पहिल्यांदा जातो आहोत डेंगी बद्दल त्याची सगळी मॅनेजमेंट. आणि त्याच्यानंतर आपल्याला बोलायचं मलेरिया. म्हणजे मलेरिया मधली एक गोष्ट चांगली आहे की जर तुम्ही मागच्या वर्षाचा आतापर्यंतचा पिरियड आणि आताचा पिरियड जर याची आपण कंपॅरिझन केली तर याच्यामध्ये थोडं आपल्याला डिक्लायनिंग दिसतंय. पण तरी सुद्धा बघा की जर 12 डिसेंबर पर्यंत 14,000 म्हणजे ऑलमोस्ट 15,000 केसेस आपल्याला मलेरियाच्या झाल्या आहेत. पण त्याच्यापेक्षा काळजी करायची गोष्ट अशी आहे की त्याच्यामध्ये 25 डेथ झाले की जे तुमचे मागच्या वर्षापेक्षा डेथचा जर आपण विचार केला तर मलेरियामध्ये राज्याचे डेथ हे मागच्या वर्षापेक्षा आपल्याला थोडे जास्त दिसत आहेत. दुसरा अजून एक आपला त्याच्यातला महत्वाचा कन्सर्न आहे की तुमच्या फाल्सिपेरमचं पर्सेंटेज किती आहे. कारण आपण सगळे मलेरियाबद्दल बोलतो तर मलेरियामध्ये आपल्याला तुमचे व्हायवॅक्स, फाल्सिपेरम वगैरे या सगळ्या गोष्टींची तुम्हाला कल्पना आहे. पण फाल्सिपेरम ज्याच्यामध्ये तुमचे कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता जास्त आहे तर याच्यामध्ये या वर्षाचं प्रमाण त्याचं जवळजवळ 58%, म्हणजे साधारणपणे 60% प्लस मायनस मध्ये आपल्याकडे फाल्सिपेरमच्या केसेस पण दिसत आहेत. बरोबर आहे. आता हे सगळं करत असताना आपल्याला प्रोग्रामच्या गाईडलाईन्स नक्की असतात. बरोबर आहे की तुम्ही मलेरियासाठी काय देणार आहे, डेंगीसाठी काय देणार आहे. पण तरी सुद्धा जेव्हा आपण याच्यामध्ये ऍक्च्युअली मॅनेजमेंट करण्याची वेळ येते तर त्यावेळेला तुमची क्लिनिकल आस्पेक्ट खूप महत्वाचे असतात आणि ज्याच्यामुळे आपल्याला म्हणजे मॉर्टॅलिटी कमी होण्यासाठी मदत होणार. म्हणून आपण पहिला जो भाग आहे तो पूर्ण क्लिनिकल मॅनेज प्रेफर करताना काय काळजी घेतली पाहिजे तर हा भाग महत्वाचा की ज्याच्यामुळे आपली मॉर्टॅलिटी कमी होईल. त्याच्यामुळे हा आपण पहिल्यांदा चर्चा केल्यानंतर शेवटी आपण जाऊया की तुमचे प्रोग्रामचे प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट. कारण शेवटी याच्यामध्ये आपण जेवढ्या काही प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन्स घेऊ तर तेवढं तुम्हाला तुमच्याकडे येणाऱ्या केसेस आणि मग त्याच्यातून तुमच्या कॉम्प्लिकेशन्स आणि तुमचे डेथ हे कमी होणार आहेत. आणि म्हणून आजच्या वेबिनारचे आपले 2 ऑब्जेक्टिव्ह आहेत. एक पहिलं की तुम्ही ओव्हरऑल सगळी तुमची क्लिनिकल मॅनेजमेंट मध्ये तुम्हाला व्यवस्थित पद्धत द्यावा, कारण तिन्ही मंडळी या फील्ड मधली एक्सपर्ट्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला चांगली त्याच्यामध्ये तुम्हाला त्याचा ओव्हरव्ह्यू येईल. आणि मग दुसरं महत्वाचं की आपण प्रिव्हेंटिव्ह आस्पेक्ट वरती प्रोग्रामचे जे काही आहेत तर ते आपले डायरेक्टर त्याच्याबद्दल बोलतील. तर मंडळी एवढ्या थोड्याशा पार्श्वभूमीवरती मला असं वाटतं की आपण आपले जे टेक्निकल सेशन्स आहेत ते सुरू करू. मला अजून एक सांगायचंय की या वेबिनारसाठी जे आपले डिपार्टमेंटचे डॉक्टर्स किंवा स्पेशालिस्ट बसले आहेत तर त्यांनी याच्यामध्ये की आपण दर महिन्याला आता आपण दिवस पण फिक्स केलाय तर त्याच्यामुळे या वेबिनारचा तुम्ही सगळ्यांनी फायदा घ्यावा. तर म्हणून तुमचे वेगवेगळे ग्रुप्स असतील की तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत किंवा अजून तुमचे असतील तर याच्यामध्ये पण तुम्ही याला चांगल्या पद्धतीनं त्याचं व्यवस्थित पद्धतीने लोकांच्या पर्यंत पोहोचवा. दोन्ही गोष्टी होतील, नॉलेज पण वाढायला मदत होईल आणि तुम्हाला तुमच्या इन्स्टिट्यूटमध्ये बसूनच तुम्हाला जे MMC चे क्रेडिट पॉईंट आहेत तर ते पण याच्यामध्ये मिळतील. तर मंडळी मला असं वाटतंय एवढी माझी हे पार्श्वभूमीवरला बोलणं हे माझ्या दृष्टीने खूप झालं आहे. आपण आता आपल्या टेक्निकल सेशन्सला सुरू करूया. आणि मला असं वाटतंय डॉक्टर देशमुख आपले जे पहिले एक्सपर्ट डेंगी बद्दल बोलणार आहेत तर त्यांना आपण याच्यामध्ये विनंती करूया. येस मॅडम, जसं आता मॅडमने सांगितलं त्याप्रमाणे मी सगळ्यांना परत एकदा रिक्वेस्ट करतो की आपल्या मित्रमंडळींनी सुद्धा या वेबिनार ऍक्टिव्हिटी संबंधी सांगा. येस मॅडम. येस
मॅडम पहिल्यांदा आपण डेंगी घेतोय ना. हा, अब तुमचे Yes. मला वाटतं बंद झाला होता, ह्याला काही प्रॉब्लेम आला होता, तुम्ही काही नाही, बोललात का? आता ऑडिबल आणि विजिबल आहे ना मी? येस, ऍब्सोल्युटली. हा, आता काही प्रॉब्लेम नाही. हा, तर आपलं पहिलं गेस्ट लेक्चर सिरीज आहे ते क्लिनिकल मॅनेजमेंट अँड केस मॅनेजमेंट ऑफ द डेंगी इन अडल्ट अँड पेडियाट्रिक. आपण हे कंबाईंड घेतोय. म्हणजे आपल्याकडं जे नामांकित गेस्ट लेक्चरर्स आहेत आपल्याकडं बीजे मेडिकल कॉलेजचे, त्यांनी रिक्वेस्ट केली होती की आम्ही कंबाईंडली प्रेझेंट करतो, जेणेकरून अडल्ट अँड पेडियाट्रिक हे दोन्ही फॉर्म एका वेळेस ते प्रेझेंट करणार आहेत. तर आय वुड लाईक टू इन्व्हाइट डॉक्टर नागनाथ रेडेवाड, who has done his MBBS from the LTMC College Mumbai, and he done the MD General Medicine from the Government Medical College Nagpur. He has numerous presentation and publications under his arm, including the Association of Mean Platelet Volumes, clinical profile of esophageal gastroenterological findings, study of clinical spectrum of hospitalized patients of poisonings, and he has also done the case studies in the myocarditis, acute cerebral ataxia, febrile enteropathy, and vancomycin-induced leukocytic vasculitis. Along with Dr. Redewar sir, I would like to invite Dr. Chha Valvi madam, who is a MBS MD DCH as a Fogarty Fellow. She is currently serving as a professor and the head of Department of Pediatrics at the Government Medical College Baramati. She is having interest in neonatology, methodology, and the quality improvement. She received the numerous awards and recognitions in National Quality Improvement, National Mentor for the Quality Improvement, Lokmat Sakhi Samman Puraskar, Golden Pyramid Foundation Puraskar, Level 3 State of Art Neonatal Intensive Care Unit, Sassoon General Hospital, Pune. And she is also a national trainer of the dengue and the chikungunya program NVBDCP. She is having the 25 national publications and 19 international publications under her belt. She has made the presentation in the 49th World Conference on the Lung Health 2017 at the Mexico. I would like to invite Dr. Redewar sir and Dr. Valvi madam to start their presentations and guide us. Thank you. Thank you, sir. Please start. मॅडम तुमचा आवाज नाही येत आहे. Okay, yeah, thank you. I think, yeah. So, thank you very much, Madam and State Health Resource Center for giving us the opportunity to take this lecture. Now, dengue, being there are a lot of features which are combined in adult and pediatric, both of us thought that we will take a combined lecture. Dr. Nagnath will start with the epidemiology, etiology, and clinical features, and I will take on to the clinical features which is related to pediatric and the further management part. So now I would request Dr. Nagnath to start the lecture. Thank you, sir. Thank you, madam. Good afternoon, all. Today we are going to a very good initiative regarding academic for the working people and one-to-one at the peripheral level and also at the central and the academic and executing this seminar or CMEs. So part allotted to me is clinical features and management of dengue. So initially
whatever the objectives we have for the today's is the dengue virus, vector, host, etiopathogenesis, spectrum of the disease, and clinical features. And rest part will be, Madam will cover the rest part. So we'll have just one scenario for the case. Today, the 26-year-old male presented with complaint of fever, joint pain, backache since 3 days. On examination, blanching rash present, pulse is 100 per minute, blood pressure 110/80 millimeter of mercury, respiratory rate 20 per minute. No any rash or no any evidence of bleeding. Temperature is 39 degree. Systemic examination is within normal limit. There is no, one point is mentioned, there is no right hypochondrial tenderness. Urine passed twice since morning. Hematocrit is raised by 4%. Total leukocyte count is 3,500 and platelet is 1,10,000. Patient is planned to be managed on home care and asked to follow up for the next day. Blood sample taken for the investigation. Now, what questions will come to our mind? What is our clinical judgment about this diagnosis? Which bedside test to be done or not to be done in this setting? If home care is advised, so what advice we have given? What exactly patient has been told when he will be at home for 24 hours? And what are the add-on points we have to evaluate this case? So, Madam has just shared the data regarding our 2019, 20, and 21 until the 22 recent cases, suspected cases. In between, in a era of COVID, the cases were significantly dropped. But now it is again upsurging to the going into the lakhs. Mortality is 13 in 2022 at present for in a dengue-related death. In 2021, it was 42. So it is just for the orientation, as we have to be very vigilant about these cases as the numbers are again increasing. So now we'll go ahead with the what is the dengue fever, how it's happened. So most common is the arboviral disease worldwide. Epidemics known, endemic known, also known for epidemics in between. 4 type of dengue virus, group of flavivirus group family they have. Infection with one serotype provide lifelong immunity, but not with the others. So second infection is fatal. And what happens, we generally say, now people are coming with saying, last year also I got the dengue, now this year also I'm getting. So what is the clinical? For a clinician point of view or physician point of view, we have very important this aspect. And we have to suspect whether it is a second or it is a first, and how clinical management will differ. Vectors is Aedes mosquito, as we know, Aedes and Albopictus and Egypti mosquito we have for the vectors, and Aedes mosquito for the general, mosquito related part, vector related part is its flights less than 400 meter, aggressive daytime biter. It is bites below the ankle, and mainly the evening, dawn and dusk, what we say. In that part is mainly related to the patient, high time for the getting catched with the infection. Once infected, virus is there with the mosquito till the death, and also if it is trans-ovarian, so next generation or eggs what they lay, they also get infected. So breeds in man-made household containers, indoor, peri-domestic, and freshwater mosquito. We know the different, we have too many sources around our habitat, air coolers, AC, refrigerator, overhead tanks. So these are the main breeding places for the vector. So water tap, overhead water tanks, domestic water collections. So these are mainly the points, but what we say, whatever the vector related we have said, it is morning, evening time, it is only the daytime. These are very specific about it. But what happens about the distance? It is very important. Even if it is mentioned as a 400 meters, it doesn't mean we are living in a 11-story building and all. So we have a lifts, we have a transportation. Nowadays we are saying previously dengue was an urban area because construction and all the things are there. But now the transportation from or the moving of workers from village to urban area to village. So now there is a increasing incidence of malaria, dengue viruses, or also increased in village population. So vector, this part, why it is important? It is for a preventive measures. So that is at present we are not, but it is very important. Once we get it,
it will be, we have to treat. But before that, preventive part is very important. So that's why we should know and we should be very familiar with the habitat and its mode of presentation and living habitat of the mosquito is very important for our point of view. So what happens? Infected mosquito he will get infected from an infected person, then healthy person, and incubation extrinsic we say and intrinsic incubation period. So incubation period for 3 to 14 days and most commonly 4 to 7 days. The patient will develop the symptoms from the mosquito. So just I would like to what happens with the dengue virus 1, 2, 3, 4. In India, most widespread observation is dengue virus 1 and 2. We are observing these very frequently and commonly. And nowadays, this year, we got a very different presentation. Now it is we are telling us toward the December till we are getting the different cases and presentation, different presentation and some variation in the patient's clinical features. Extended kind of presentation we say generally whatever now we are going to see how the critical dengue is divided into phases and how it present, but this time there are some variation we have seen. So the generally we say dengue and platelet हे दोनच गोष्टी आपल्याला म्हणजे टॉपिक मध्ये किंवा लोक सांगतात डेंग्यू झालाय प्लेटलेट कमी पुढे जायचं डेंग्यू आणि प्लेटलेट याच्यापेक्षाही पुढे काहीतरी आहे. So there is something or more beyond that. So what is that? That we are going to learn. Because when we are going to assess the patient, at what stage of dengue I am assessing the patient. That is the main objective. Because once we know I am seeing this patient and this is at this stage of dengue. Because early identification of dengue stage and corrective measure given at that time will prevent the further complication. Rather than saying that it is a dengue, being a panic, low platelet, referring to higher center, when to refer, how to refer, what primary things to be done. These are very important. Once we do that, so there will be a sharing of patient's load and proper management at different places. Whatever the hierarchy we have, that will be better. Because a tertiary care, we are getting a normal dengue fever patient and we are getting a dengue shock syndrome or dengue hemorrhagic patient. That is the difference. So if we get to acquainted with the things, I am seeing this patient, I am observing this patient at this stage of dengue and I can manage. So that confidence we wants to be developed and regarding treating this because it is since its pattern is fixed. So we should pick up the dengue. Yes, me ha patient तो dengue या स्टेज मध्ये आहे. एकदा तो आपण बघितला त्या स्टेज मध्ये पाहिलं की आपल्याला प्रेडिक्शन करतं. म्हणजे पेशंट विल से डॉक्टर हाऊ यू नो की मला पुढचं आता तुम्ही जे सांगता की तुमचा हा रिपोर्ट असा येणार आहे ब्लड इनिशियल वी कॅन प्रेडिक्ट दॅट. So it is so fixed and perfect. So once we know it, we can do it. So pathophysiology wise, it is a viral disease. So it has both B cell and T cell. So what happens with the beta cell immunity? So antibody production, then antigen antibody complement activation, and that complement get deposited into the vessel, tissue, and platelets. So that may be the reason for the platelet or external manifestation. Then clinical manifestation of the coagulopathy may develop. This goes from the antigen antibody complex related damage. What happens to that once the dendritic cell from the local bite site that get activated, that T cell get activated, production of various chemicals and cytokine storm, what we say, we have very familiar with that terminology in COVID era. What happens with the cytokine storm and all? Once that develop, it develops the vascular damage, it causes vascular permeability, and then clinical manifestation of vascularity develops. So overall patient we get is patient will have a hypotension, patient will have a shock, patient will have a pleural effusion. That is we say third space loss. If patient develop coagulopathy and all, then we will get the bleeding manifestation. And if we say there is a specific organ involvement like liver, if there is involvement of cardiac system, if there is involvement of renal system, then we say it is an expanded dengue syndrome. So in that way, it starts with the both system get activated, beta cell, T cell. There is a complex activation from B side, from T cell side, then cytokine, and overall damage leads to a complicated fever. This slide is very important. What happens in there? See, the virus entry -7 days to 7 days. So these are the period what we say 7 to 14 days the incubation period. What happens in that phase? See, the IgM above that shown as a IgG. So 7 days IgM it started. So infection, acute phase, and covalent phase.
So during that phase, what is happening? Is once the disease is onset, there are things happening in the background. So these are the clinical picture we say. We will say when the patient comes, which blood test you will do. Madam will tell you when and which test to be done, whether NA7 when to be done, whether IgM to be done, by which method. That we will see later on. But what clinically, one peak of virus followed by IgM and then followed by IgG. So that will be the things. Now see, as I told you, dengue virus has entered. Then dengue virus specific antibody, direct dengue virus entry into the monocyte, virus antigen antibody complex, they complement activation, then dengue virus specific T lymphocytes, cytokine activation, cytokine productions, and this leads to a plasma leak and vascular endothelial cell damage. So this is the main pathophysiology we should know. What happens to the platelet, what happens to the plasma leak or third space loss, what is the reason for that third space loss. So as I told you, what happens in coagulopathy, fibrogen decreases, platelet decreases, DIC-like picture, enhanced fibrolytic activity, release of heparan sulfate. These are the secondary cascade once it started from the activation antigen antibody complex. Thrombocytopenia. We generally know why thrombocytopenia will happen. Thrombocytopenia will happen like IgM type of antiplatelet antibody or response of that virus directly to the cell. So that presentation will lead to antiplatelet antibody, complement, and lysis of the platelet. What are the other mechanism? Dengue virus specific antibody that immediately, if the previous infection, if that develop, that get attached to the platelet, that get killed or that get lysed. Bone marrow suppression, as any virus we know, there is an initial thrombocytopenia. So it is a part-time, it's a viral disease. So bone marrow hypocellularity is also there. Destruction of platelets in the liver and spleen, DIC, cytoadherence. So all these places, what happens? Platelet get consumed, and we will clinical manifestation or that manifestation what we'll get is the thrombocytopenia. So one is thrombocytopenia, one is a coagulopathy, and one is vasculopathy. So once that triad or cascade starts, we will have a presentation. So vasculopathy first, then second is coagulopathy, third is thrombocytopenia. So this triad inside is going on, and how that clinically comes to when we see the patient. So dengue virus, once it is get infected, asymptomatic infection, it's like any flu-like illness. It may be seasonal flu, it may be COVID, it may be H1N1. It will initial presentation for 2 to 3 days may be same, but once it is become symptomatic. So what we first slide, what we have labeled it as a undifferentiated fever. So undifferentiated fever, as I told you, it may be flu, seasonal flu, H1N1, COVID, or any presentation. That may be the presentation. What is second is dengue fever. So once dengue fever comes, next thing in our mind is whether it is associated with hemorrhage, whether it is associated with or not associated with hemorrhage. So what mean by hemorrhage? It may be plain ecchymosis, it may be petechiae, it may be palatal petechiae, it may be patient will say I have a bleeding nose, or some may have a melena, some may have a bleeding PR. So n number of manifestation for hemorrhagic is there. If it is a minor bleed or it is a skin bleed, or we say some redness or ecchymosis, then we'll see it is a minor. If it is a major, then as we will see, there are different stages. Dengue hemorrhagic fever 1, 2, 3, 4. In that way, we will divide the dengue hemorrhagic fever, and that stages wise we will classify. So they have mentioned here dengue hemorrhagic fever with no shock, dengue hemorrhagic fever with shock. So this comes under dengue hemorrhagic fever 3 and 4 category. These two comes under dengue hemorrhagic fever 1 and 2 category. One last line was there is expanded dengue syndrome. So what was that expanded dengue? Expanded dengue means with this pathophysiology of vasculopathy, coagulopathy, low platelet, what is happening to the organs? So as I told you, there may be hemorrhage related or hypercoagulability. We have seen there is a rise in hematocrit, we know. So some patient may present with the infarct, some patient may presented with myocardial infarction, some thrombosis. That is a rare but is a presentation, but it is a very severe stage. Other organ damage may present. Sometimes nowadays we are getting combined infection, malaria, leptospirosis, enteric fever, chikungunya. So it may be the co-combined infection. But when we see a patient, that time we should have a specific group. As we always say, there is a high risk group patient. So what these are the high risk group patients?
So these are the infants, geriatric, pregnancy, patient with known comorbidities, patient on some chemotherapy, patient is having some blood related problem, immunocompromised patient. This comes under the special category. When we assess the patient, I am assessing which patient, whether he is diabetic, whether he is a normal healthy individual. So we will get to know till what extent I can treat, till what extent I can manage, and I will do the things to this patient. Again, the same slide, but in detail they have mentioned asymptomatic and asymptomatic. Mild dengue fever, moderate dengue fever, severe dengue fever. So dengue fever with high risk comorbidities and dengue fever with warning signs and symptoms. See, these words and this warning sign is very, very, very important, because whatever we are seeing the patient, we have to assess and ask this question again. Throughout the presentation, you may hear this word many times, warning sign, because it is very important to related to the management. So again, the same they have mentioned, mild fever, moderate and severe dengue fever. So mild dengue fever, undifferentiated fever, fever without complications like bleeding, hypotension, organ involvement, or capillary, without any signs of leak or third space loss. Again, comorbidity, as already I have mentioned. Then dengue fever with warning signs. Now we will repeat this warning sign. We will start with the warning signs. Recurrent vomiting, patient not taking orally. He is complaining of the problem like recurrent vomiting, abdominal pain, tenderness. So dengue patient has to be examined. Whenever we see the patient, it has to be per abdominal examined, also auscultation and all that we will see. General weakness, lethargy, patient says severe fatigue आहे, मला खूप थकवा आलाय, काहीच करावं वाटत नाहीये, नुसतं पडून राहावं वाटतंय. That is also a warning sign if patient is under monitoring or is at home or clinical suspicion. As I told you, minor bleeding like petechiae, palatal bleeding that may be present, pleural effusion and ascites. How clinically we know? We have to auscultate for effusion. Hepatomegaly, tenderness in right hypochondrial we have to see, and lab wise we will get increase in the hematocrit. So dengue hemorrhagic fever 1 and 2 with minor bleeds, and once we go to the severe dengue, what are these severe categories? As I told you, dengue fever with significant hemorrhage, dengue fever with significant hemorrhage with without shock. So, dengue hemorrhagic fever 3 and 4, that is dengue shock syndrome, and last is end organ involvement, and we say patient ala hota multi-organ dysfunction hota. So that goes into the severe dengue. Multi-organ dysfunction ala, patient la major bleed asel kuthe, major bleed in the sense there is a change in the thing. So that is tertiary. Khali त्यांनी ते हे पण दिलेलं आहे, home management, close monitoring, hospitalization. So one slide, but giving overall idea to manage the patient. म्हणजे हे overall table आपल्या examination टेबलच्या तिथे असले असावे असा हा चार्ट आहे. So very important, because we should know at what stage I am examining my patient. So whether my patient is in a febrile phase, whether it is in a critical phase, or it is in a convalescent phase. So see, this slide will give you the clear-cut idea about what your patient is in, because आपल्याकडे patient आला की आपण त्याची लॅब पण करून घेतो, आणि ती लॅब केल्यानंतर first lab and second lab मध्ये you will come to know at what stage you are examining the patient with the clinical background. म्हणजे टेम्परेचर, ताप कधी आला होता, डेज ऑफ इलनेस, टेम्परेचर कधीपासून सुरू झालंय ते सांगतो, 2 दिवस, 3 दिवस, 4 दिवस. सो वन्स दे विल से की 3 to 4 days. सो ऑलवेज आस्क द पेशंट, शेवटचा ताप कधी होता, की आता पण ताप चालू आहे, ताप काय घेऊन राहिला, पॅरासिटामॉल घेतली का, की मेडिकेशन घेतलं का, ते मेडिकेशन घेतल्यानंतर ताप राहिला का. दॅट इज द सेकंड क्वेश्चन वी शुड आस्क. मग once we examine the patient, that is very important part that will be covered later, how to be examined, pulse, blood pressure and things. Then potential clinical wise, what we have to assess the patient dehydration. tongue, जीभ बघू द्या, तहान लागतेय का, युरिन पास झालंय का, हे जेव्हा आपण विचारतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं what exactly patient in which stage. आणि मग लॅबोरेटरी पॅरामीटर्स आपल्याला बघायचे, हेमॅटोक्रिट आणि व्हायरेमिया. आता इथे सर्वात खाली पहा, व्हायरेमियाची एक स्लाइड आहे, म्हणजे जिथं व्हायरेमिया पीक झाला तिथेच टेम्परेचर पीक झालंय. म्हणजे खाली व्हायरेमिया जसा वाढत चाललाय तसं इथं टेम्परेचर, जसं व्हायरेमिया कमी झाला, व्हायरसचा लोड कमी झाला, तसं इथं टेम्परेचर पण डीप व्हायला लागलं. पण जसं आपण पहिले पाहिलं की व्हायरेमिया वाढला, व्हायरस कमी झाला, पण त्याच्यानंतर सिस्टीम ऍक्टिव्हेट झाली, बीटा सेल, टी सेल, हे झालं की मग आपल्याला पुढचे चेंजेस दिसायला लागतात. सो विल से
patient will have a plasma leak, patient will have a beta cell related complement activation. So इथे ऑर्गन इन्व्हॉल्वमेंट होते, तर त्याला आपण म्हणतो क्रिटिकल फेज. सो व्हायरेमिया मध्ये आहे फेब्राईल फेज. क्रिटिकल फेज मध्ये आपले सायटोकाइन्स किंवा या गोष्टी आहेत, इन्फ्लामेटरी आपला जो सर्ज होतो, तो सर्ज इथे क्रिटिकल फेज मध्ये चालू होतो. हेच मेन क्रस्ट आहे. इथं जर मॅनेजमेंट बरोबर झाली, बरोबर म्हणजे काय, हायड्रेशन आहे, काही स्पेसिफिक छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या आपण जर त्या पद्धतीने केल्या तर आपली पुढची स्टेज वर्स्ट होण्यापेक्षा रिकव्हरी फेज येते. रिअब्झॉर्प्शन ऑफ फ्लुइड इथं होतं. तर इथे पहा, इथं काय झालंय, हिमॅटोक्रीट वाढत गेली आहे. कधी, जेव्हा क्रिटिकल फेज सुरू झाला तेव्हा प्लेटलेट त्याच वेळेस खाली येत आहे. म्हणजे प्लेटलेट कमी होणं, हिमॅटोक्रीट वाढणं, टेम्परेचर कमी होणं, म्हणजे डेंग्यू मध्ये ताप गेला की आनंद नाही व्हायचा. ताप गेला की आपण उलट काळजी करायची की आता क्रिटिकल फेज असू शकतो. मग क्लिनिकली ती ब्लांचिंग असते, क्लिनिकली ब्लड प्रेशर असतं की जे आपल्याला ह्या सोबत कमी होत आहे. तर असं त्यांना ताप गेला म्हणजे डेंग्यू बरा झाला असं नाहीये. हे आपल्याला गेल्या म्हणजे क्रिटिकल फेज असणार आहे. आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूयात ते, की त्या फेज मध्ये आपल्याला असेस करायचं. या स्लाइड वरचा आणखी एक पार्ट, इथे व्हायरस कमी झाला आणि त्याच ठिकाणी आयजीएम सुरू झाले आणि मग पुढे त्यांनी कंटिन्यू केलं की आयजीजी आणि आयजीएम कंटिन्यू राहील. म्हणजे या ठिकाणी जसं टेम्परेचर वाढलं सोबत व्हायरेमिया आहे, जसं व्हायरेमिया कमी झालं तसं टेम्परेचर फॉल झालं, हिमॅटोक्रीट वाढत गेली, प्लेटलेट कमी झाली आणि हे मधल्या फेज मध्ये शॉक किंवा ब्लिडिंग किंवा क्रिटिकल फेज. आता पुढची जी स्टेज आहे ती रिकव्हरीची आहे. तर फेब्राईल फेज जसं मी तुम्हाला सांगितलं, पेशंटला काय सिम्पटम येतील, हाय ग्रेड फीवर असेल, चिल्स, जनरलाइज बॉडी एक, अर्थाल्जिया, सिव्हिअर बॅक एक, रेट्रोऑर्बिटल पेन. आपण विचारताना ते सांगायचं, काय होतंय, हातपाय दुखतात, पाठ दुखतेय का, हो, पाय दुखतायत का, हो, डोळ्याची मुवमेंट झाल्यानंतर दुखतं का. मग एक्झामिनेशन करताना आयबॉलवर आपण प्रेस करतो की ह्या ठिकाणी आपण जेव्हा इथं दुखतं का, हे एकदा विचारायचं. हे झाल्यानंतर मेन मग आपण लगेच पुढचे डेंजर सायन्स विचारून घ्यायचे की अनोरेक्झिया आहे का, नॉशी आहे का, वॉमिटिंग आहे का, ॲब्डोमिनल पेन आहे का, आणि क्लिनिकली रॅश बघायचा. पेशंटच्या आर्मवर ब्लड प्रेशर बघताना किंवा तुम्ही आर्मवर म्हणा, चेस्टवर म्हणा, जिथे आपल्याला असेसिबल साईट आहे तिथं प्रेस केल्यानंतर